यावेळेस समोर आलेली आहे। विजयी उमेदवारांना महाविकास आघाडी मुंबईत बोलावणार आहे। विजयी उमेदवारांना एकाच छताखाली ठेवण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलाय। बहुमत मिळण्याची मवियाला खात्री आहे आणि त्यामुळे विजयी झालेल्या उमेदवारांना तातडीने मुंबईला येण्याचे आदेश आता महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांनी आपापल्या उमेदवारांना दिलेले आहेत। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आमदारांना सांभाळायचा आहे आणि त्यामुळे आमदारांना सांभाळण्यासाठी त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न या ठिकाणी महाविकास आघाडीकडून केले जात असल्याचं आपण बघतोय। या आधीच्या निवडणुकीमध्ये मोठा वेळ खरं तर महाविकास आघाडीने घालवलेला होता आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसलेला होता। मात्र आता विजयी उमेदवारांना एकाच छताखाली ठेवण्याची संपूर्ण रणनीती आखण्यात आली आहे। अगदी आणखी एक महत्त्वाची बातमी यावेळेस समोर येतेय। निकालावर लाडकी बहिणीचा इम्पॅक्ट होऊ शकतो अशी शक्यता असल्याचं कळतंय। महिलांच्या वाढत्या मतदानाचा फायदा कुणाला होणार हाही एक प्रश्न इथं सेजल उपस्थित झालेला आहे। निश्चितच स्नेहिल, देवेंद्र फडणवीस यांचं विधानही या ठिकाणी महत्त्वाचं, वाढलेल्या मतदानाच्या टक्क्याचा फायदा आम्हालाच होणार कारण लाडक्या बहिणी आमच्या सोबत आहे असं विधान त्यांनी केलेलं होतं आणि अगदी आज सुद्धा लाडक्या बहिणीच्या या मतदानाचा फायदा हा महायुतीला होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र हा फायदा नेमका कुणाला होणार हे बघणं महत्त्वाचं असेल। अगदी स्क्रीनवर साम टीव्हीवर आपण जी दृश्य पाहत आहात ही जय्यत तयारीची आहेत। अवघ्या काही क्षणात आपल्याला माहिती आहे की निवडणुकीच्या निकालाला सुरुवात होणार आहे आणि त्याआधी ही जय्यत तयारी प्रशासनाकडून झालेली आहे। पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा इथं तैनात करण्यात आलेला आहे।